नमस्कार, आप देख रहे हैं डीएनटीवी लाइव इंडिया। मराठी पत्रकार दिन के दिन वसई विरार महानगर पालिका के मुख्य कार्यालय में स्थित पत्रकार कक्ष में मराठी पत्रकार दिवस माननीय प्रशासक अनिल पवार के हाथों दीप प्रज्वलित कर और माननीय बालकृष्ण जांभेलकर साहब के फोटो पर माल्यार्पण कर मनाया गया, जिसमें भारी संख्या में पत्रकारों ने हिस्सा लिया और वसई विरार महानगर पालिका के पत्रकार कक्ष मिलने के बाद पहली बार यह कार्यक्रम मनाया गया। आखिर यह मराठी पत्रकार दिन किस लिए मनाया जाता है, जो जानना भी बहुत जरूरी है। आप सभी को पता होना चाहिए, पहला मराठी पेपर दर्पण 6 जनवरी 1832 को निकाला गया था। उसी को देखते हुए बालकृष्ण जांभेलकर को पहला मराठी पत्र का जनक मानते हुए उसी दिन मराठी पत्रकार दिन मनाया जाने लगा। मराठी पत्रकार दिवस के शुभ अवसर पर वसई विरार महानगर पालिका के आयुक्त श्रीमान अनिल पवार ने पत्रकारों को बधाई संदेश दिया। साथ में कई पत्रकारों ने भी बधाई संदेश दिया। देखिए खास वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आपले प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा यूट्यूबची मीडिया असेल, या सर्वांचं चांगलं योगदान महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी तर सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी झालेलं आहे आणि असं यापुढे पण त्यांचं सहकार्य महापालिकेला आणि सर्व प्रशासनाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल आणि यूट्यूबची मीडिया असेल आणि सर्व आपले पत्रकार मंडळी बंधू भगिनी असतील, या सर्वांना पत्रकार दिनानिमित्त माझ्यातर्फे महापालिकेतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि केवळ हा पत्रकार कक्ष उभारण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं आहे। कारण अनेक वर्षाच्या नंतर केवळ आयुक्त साहेबांनी हे मनावर घेतलं असल्यामुळं वसई विरारमधल्या सर्व पत्रकारांना एक मोठी भव्य अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आयुक्त साहेबांच्या हस्ते याच पत्रकार कक्षामध्ये पहिला पत्रकार दिन हा साजरा झालेला आहे। त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं, सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया, त्यांचे धन्यवाद मानूया। आंबेडकरांनी त्यावेळेला इंग्रजांची राजवट होती, मराठी माणूस एकत्रित येण्यासाठी काहीतरी आपल्या हातात पत्र पाहिजे म्हणून त्यांनी दर्पण या पत्राचा उद्घाटन केलं। दर्पण नावाचं पत्रकार चालू केले। 6 जानेवारी 1932ला दर्पण पत्र चालू केले आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून आपण पत्रकार दिन साजरा करतो। अतिशय म्हणजे काही जण पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन का साजरा करतो अजूनपर्यंत माहिती नव्हतं आणि मी यायच्या अगोदर बरीचशी चर्चा चाललेली मराठी पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन। पण हिंदी भाषिकांना मी एवढी विनंती करून सांगतो की आद्य प्रवर्तक सुधारक बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1932ला दर्पण नावाचा मराठी पत्रकार चालू केलं आणि या पत्रकारिता जन्मदिन औचित्य म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो। पुन्हा एकदा मी जास्त काय बोलत नाही, बऱ्याच जणांनी माहिती सांगितली। पुन्हा एकदा माझ्या सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।